खेळाडूची आणि त्याची एक व्हिडिओ आपण पाहू शकताय. त्यानंतर आपण जर का बघितलं तर BPL मध्ये सुद्धा एक सेम किस्सा त्या खेळाडूचा पाहायला मिळाला. दुखापत होती पण तरीही संघाला मात्र गरज आहे आणि आता मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. योगेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईकला सूरज. सूरजला हे पण पाहताय समीर स्पोर्ट पिंपळकर या संघामधून इमर्जिंग क्रिकेटमध्ये सध्या म्हणजे प्रतिनिधित्व करताना या खेळाडूला आपण पाहिले म्हणजे हिवाळीचे खूप सारे खेळाडू सध्या तरी आपलं नाव गाजवताना इथून मात्र पाहायला मिळतात. चला मॅचला करूया सुरुवात. अमजदनं आणले गेले षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता ऑन स्ट्राईक. इथून मात्र हिवाळीकरांचा योगेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मॅचला केली जाते सुरुवात. पहिलाच बॉल सन्मान दिलं गेलं. पहिल्या चेंडूवर खातं खुल्लं करण्याचं काम इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. बाईक कृपया करून प्रवेश करू नका आपण मैदानाच्या आतमध्ये. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सिंगल अंकित होती. सिंगलनं हिवाळीकरांचं खातं खुल्लं करणारा हा एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या एक रिफ्लेक्शन होतं. बाईक थोडीशी आपण बाजूला घ्यायची ही विनंती माता असेल. स्कूटी बाजूला घ्या, थोडंसं रिफ्लेक्शन होतं. रेलिंगच्या मागून यायचं आहे आपण. आयोजकांची सूचना अगदी कमिटी मेंबर जरी असले तरी या सूचना प्रत्येकाला सेम आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा. एक धाव का काढली गेली आहे त्याचं चित्र आत्ता स्पष्ट होतं. माजी क्रिकेटपटू संतोष भोई स्टँडला सलामी देणारा फटका. षटकार 6 धावा. आवडलेलं दिसते आमच्या डिस्क जॉकीला डीजे गणाला. फरमाईश खूप मोठी आहे, खूप मोठ्या व्यक्तीची आहे या गीताकरिता. हो थोडंसं कन्फ्युजन पाहायला मिळालं आणि वन बाउन्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मग वन बाउन्सचा इशारा गोलंदाज तुम्हाला इथून मात्र प्रदान करण्यात आलेला आहे. बाउन्स कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने करावा याची ओळख गोलंदाजाला असणं खूप सारं गरजेचे, जी की चुकीची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पण जी मुभा होती ती संपुष्टात येत असताना आपण पाहताय गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा. कदाचित बैठक खेळण्याचा प्रयास इथून मात्र पाहायला मिळाला. जेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता. कलेक्शन में बिघड पकड थोडीशी नव्हे तर खूप सारी कमकुवत पाहायला मिळाली आणि झेल इथून मात्र आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धाब्यानं का होईना पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 10 या अंकावर धावफलक. टीम मीटिंग नकोय. टीम मापोली संघ त्या खेळाडूकडे आधी लक्ष द्या थोडंसं. खेळाडू ओके आहे का तो? टीम वेडेगाव न्यू आई गावदी वेडेगाव संघ थोडंसं संपर्क साधा. आयोजकांची त्या पद्धतीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली. चला 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. गोलंदाज सय्या फाईन लेगला जाणारा हा चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. 1 धाव मिळते, फार काही मिळत नाहीये. एकेरी धावेने धावफलक 11. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल योगेश करीत होता. टेक्निकल स्ट्रोक इथे मात्र कन्वर्ट होईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सरळ सीमारेषा पार. पाहायला मिळतो योगेशचा ब्रँडेड चौकार.
नसय्या अंतिम चेंडू आपल्याला जो पाहायला मिळाला एका धावेकरिता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम आई गावदेवी हिवाळी संघाची जाऊन पोहोचत असताना 16 या अंकावर धावफलक. चला षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर. थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा जमलेल्या आमच्या प्रेक्षक राजाचं मी समालोचक तेजस जोबी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता टीम महापोली संघाकडून आवेशला इथे मात्र आणले गेले. टीम महापोली शेवटचा पुकार तुम्हाला इथून मात्र असेल. काहीच थोडंसं द्या अर्थात द्या आपण सक्त ताकीद आपल्या टीमला. गोलंदाज आवेश घाईकर मित्रा, अन्यथा आम्हाला इथून मात्र पेनल्टी अनाऊन्स करावी लागेल. चला पंच आपण सुद्धा द्या त्यांना त्या पद्धतीची सक्त ताकीद मैदानाच्या आतमध्ये. आवेश लास्ट पुकार, अन्यथा मग आम्हाला ऍक्शन इथून मात्र घ्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आवेश षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता इथून मात्र सज्ज होत आहे. पहिलाच बॉल आवेशचा आपण पाहताय फ्लॅटनं चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक नाही या त्या क्षेत्रामध्ये. आवेशचं स्वागत केले गेलंय इथून मात्र चौकारानं. पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल थोडंसं मिस करत असताना पाहायला मिळतं. सबमरीन डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पहिल्या निर्धावफेकीची उद्घोषणा. मैदानाच्या आतमधून प्लीज कोणी येऊ नका, कमिटी मेंबर्स असले तरीही. निर्धावफेकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 20 या अंकावर स्थिर स्थावर होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. हो थोडंसं थांबा दर्शवलं गेलंय. इथून मात्र डेड बॉलचा इशारा, मृत चेंडू इथून मात्र घोषित केला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हो पुढचा बॉल यावेळेस दिशा तर दर्शवली गेली आहे पण पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लेग बाईच्या स्वरूपातला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र अंकित होती आणि धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय सध्या तरी 21 या अंकावर. थोडंसं संथ गतीनं क्रिकेट इथं मात्र चालू आहे. विनंती एकच असेल की गेम थोडंसं स्पीडअप करूयात आपण इथून मात्र. एक धाव इथं मात्र पळून पूर्ण केली गेली. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार आला पण त्याच्यानंतर धावा रोखण्यामध्ये सध्या तरी आवेशला यश इथून मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. आवेश आपण खूप सारा वेळ घेत आहे प्लीज. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा लेग मधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. खराब चेंडू कदाचित डिलिव्हर झाला असता पण त्याला प्रत्युत्तर देत असताना योगेशच्या बॅटमधून हा पॉवरफुल स्ट्रोक चौकार 4.
चला लाईनमॅन आपण प्लीज अलर्ट राहा. ही नम्रतेची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 26 या अंकावर. ज्या धावसंख्येला कुठेतरी मात्र एक एक धाव्याने पुढे नेण्याचं काम करत होत्या, त्याला कुठेतरी मात्र थोडासा थांबा दर्शवून आता मात्र एका मोठ्या फटक्यानं धावसंख्या पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहता. 26 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला चेंडू पोहोचलाय. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि त्याची पूर्तता आपण त्वरित करूयात. कैश थोडंसं आपण स्पीडअप करा प्लीज. चला नवीनच चेंडू इथून प्रदान करण्यात येईल. अरे घ्या मित्रांनो, थोडंसं घ्या लवकर. आपण आयोजक आम्हाला सूचना पोहोचवत आहेत आणि आपण या गोष्टीसाठी वेळ तरी नका घालू. पहा आम्ही सकाळपासून सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नवीनच चेंडू इथून मात्र प्रदान करण्यात येईल. या गोष्टीची नोंद घ्या. पंच आपल्यापर्यंत त्या गोष्टीची पूर्तता करतायत. प्लीज वेळ जास्तीचा आपण खर्च करू नका. या गोष्टीमध्ये जर का वेळ जात असेल तर खेळाडू आपणही थोडंसं समजून घ्या थोडं. चला धावसंख्या आहे 26 या अंकावर धावफलक. अंतिम एक चेंडूचा खेळ घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होईल गोलंदाज आवेश. थांबा दर्शवलं गेलं आणि निर्धाव फेकीची उद्घोषणा. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. पेयवाहक विनंती असेल, पेय विश्रांती झाली असेल तर आपण मैदान सोडायचं आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता फरदीन आणले गेले. मतीन ओके, मतीनला इथून मात्र आणले गेले. चला मतीन आपण वास स्वच्छ, ज्याच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय, मतीस्फोट मापोली आणि तोच मतीन आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय. 2 षटकांकरिता खूप सारा वेळ इथून मात्र खर्च केला गेला जातोय. अन्यथा आता मात्र आम्हाला बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी करावा लागेल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मतीन इथून मात्र सज्ज होईल. पहिलाच बॉल यावेळेस मतीनचा आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू यावेळेस आपण पाहताय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू सध्या तरी पाहायला मिळालाय. चला आपापसात चर्चाही नकोय, ही नम्रतेची विनंती आम्ही आपणास इथून मात्र करतोय.
मध्ये खूप वेळ चेंडू इथे मात्र फटका फसण्याची शक्यता. चेंडू गाली क्षेत्ररक्षक विकेटचं पतन फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. टीम जय बजरंग पुंडास आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर का पोहोचत असेल तर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. टीम जय बजरंग पुंडास न्यू बॅटर गिरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर मतीनला आपण पाहत आहे. आल्या आल्या एक चांगला कारनामा ज्यांनी इथून मात्र करून दर्शवलाय तर मतीनला आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर मतीन सज्ज षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला जो की अनसक्सेसफुल इथे मात्र होताना पाहायला मिळाला. एक चांगला प्रयत्न स्वतः मतीन तिथे मात्र पोहोचले हा चेंडू कलेक्ट करण्याकरिता. एक धाव इथे मात्र मिळते आणि एकेरी धावेने धावफलक 27-27 या अंकावर. खूप सारं स्लो क्रिकेट आपण इथून मात्र पाहताय. आमच्या प्रेक्षक राजाला षटकार चौकार बघण्याकरिता खूप सारे आवडत असतात पण ते कुठेतरी मात्र आता कलेक्ट होत नाहीयेत किंवा कनेक्ट करू दिले गेले जात नाहीयेत तशा पद्धतीचे फटके. चांगला गोलंदाजीचा अटॅक मी म्हटला ना की सर्वाधिक वेगवान गोलंदाज कुठून तयार होतात तर ते मात्र मापोली गावातून होतात आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. सिंगलवर समाधान मानत असताना गोलंदाज मतीन पुन्हा एकदा सज्ज होईल षटकात येला. पुढचा बॉल हो हो यावेळेस पहा खेचून मारला गेलाय चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र काय घडतं तर तिथे मात्र फटका फसतोय. जेल होईल कन्वर्ट आणि योगेशला परतावं लागेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. योगेश बाद झाला त्याच्यानंतर आधी सूरज सुद्धा बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी धावसंख्या ढासळताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. फायटिंग स्कोर पर्यंत तरी ही पोहोचेल की नाही ही शंका आता मात्र इथून वर्तवली जाते. न्यू बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहताय. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज मतीन सज्ज होईल. पुढचा बॉल थोडंसं अटॅक करण्याचा प्रयत्न या चेंडूवर इथून मात्र पाहायला मिळाला. एक एक धाव कन्वर्ट होती एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 28-28. चला लास्ट टू गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज मतीन हवेमध्ये हाही चेंडू आपण पाहताय. झेलला संधी काही स्थिती मात्र पोहोचले होते पण झेल कन्वर्ट करू शकले नाहीयेत. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. भीमर करीता आपण पाहताय. डिलिव्हरी आहे. षटक संपलंय. इथून मात्र क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे 30 या अंकावर धावफलक. चला कदाचित 10-10च्या सरासरीने धावा बनवल्या तसं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 30 या अंकावर धावफलक. शेवटच्या आणि अंतिम एक षटकाचा खेळ इथून मात्र शेष राहतोय आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर कैफला इथून मात्र आमंत्रित केले गेले. कल्पेश भानुशाली सुद्धा इथे मात्र उपस्थित होत आहेत. ड्रेसिंग चेंज आणि आता मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा त्यांची वापसी होत असताना आपण पाहताय.
चला केफ आता मात्र गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. ओहो, पहिल्याच बॉल थर्डमॅन रिझनमध्ये जाणारा स्वतःला झोकून दिलं झेल कलेक्ट करण्याकरिता. तन मन धन अर्पण करून कदाचित क्रिकेट खेळतोय की काय हा खेळाडू, असा प्रश्नचिन्ह आता मात्र मनामध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा नमुना सध्या इथून मात्र दर्शवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावफलक 31-31 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कॅफ इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू केचून मारण्याचा प्रयत्न, उंची थोडीशी जास्ती पाहायला मिळाली या चेंडूची. सिंगल अंकित होती आहे. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. पण दुसऱ्या धावसंख्येची इथे मात्र जी जोखीम पत्कारली गेली होती ती पूर्णत्वात नेत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. तुतू मेमेच्या नादामध्ये 2 धावा कधी पूर्ण केल्या गेल्या कदाचित मापोलीकरांनाही समजला नाहीये. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि आपण पाहताय दुसऱ्या चेंडूवर 2 धावा इथून मात्र अंकित केल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर कैफ, पुन्हा एकदा कैफला आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल डान्स करत जणू चेंडू निघालाय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. सिंगल बेती आणि डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2-2-2 या धावसंख्येने कुठेतरी धावफलक पुढे सरसावत असताना 35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. 3 चेंडू चा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पहा थोडीशी संधी होती. चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. आमच्या प्रमुख मान्यवरांच्या देणारा हा चेंडू पाहायला मिळतो. इथून मात्र उपरवाला जब भी देता देता चप्पर फाड़ के नो प्लस चौकार, टोटल 5 धावा. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फ्री हिटच्या चेंडूवर काय कमाल केली जाईल. येणारा चेंडू इथून मात्र दर्शवला जाईल. ओ, फ्री हिटच्या चेंडूवर फटका तर खूप सारा चांगला होता. अरफातच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. जेल जरी झाली तरी काहीही फायदा होणार नाहीये. अरफातची चुकी नव्हती यावेळेस, कारण ज्या पद्धतीने तो झेल पकडण्याकरिता आला होता धावत आणि त्याच्यानंतर त्याच पद्धतीने फेकी केली गेली आहे त्याने, त्यामुळे थोडीशी उंची धारण केली गेली आहे. त्यामुळं याची चुकी असं म्हणून जमणार नाही आहे. फेकी खूप सारी चांगली पाहायला मिळाली. सिंगल अंकित झालं. धावसंख्या 41-41. चला शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असताना 5व्या चेंडूवर प्रहार, चेंडू उडवला गेलाय. तिथे मात्र झेल धरती मातेला दान करताना इथून मात्र आपण पाहायला मिळालं. 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळालं. अंतिम शेवटच्या 1 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातील राहतोय बाकी राहतोय शेष. गोलंदाज सय्यद अंतिम चेंडूवर कदाचित यष्टीरक्षकाकडून सर्कस पाहायला मिळाली, पण फाईन लेगवाल्या खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक संपलंय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 44. विजयाकरिता 45 धावसंख्येची आवश्यकता समोर ठेवली आणि ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील तुमच्या समोर आहेत आमचे साथी समालोचक समीर ठाकरे सर.
आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पावर शेलार चषक 2025 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेले आमचे क्रीडा रसिक, यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे व्ह्यूवर्स, मी पुन्हा सर्वांचं आम्ही शेलारकर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सामना तुम्ही पाहतायत मतीन स्पोर्ट महापोलीच्या विरुद्ध गावदेवी हिवाळी या दोन संघांदरम्यान आणि जेथे प्रथम बॅटिंग करत असताना 44 धावा बनवल्या गावदेवी स्पोर्ट हिवाळी संघानं. मतीन स्पोर्ट महापोलीचा आपण विचार केला 2 ओव्हरमध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये होता, परंतु तदनंतर मतीनचं ते षटक या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून देणारं षटक राहिलं ते मतीन स्पोर्ट महापोलीकरांसाठी. आणि त्याच्यानंतर अंतिम ओव्हरमध्ये केहबच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजेच टीम गावदेवी हिवालीनं. 26 धावा 2 षटकांमध्ये होत्या. तदनंतर मतीनच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. थोडाफार कळून पलटवार करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर अंतिमतः एक चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो गावदेवी स्पोर्ट हिवाळीकडून. चला सलामीची जोडी पाठवायची आहे मतीन स्पोर्ट महापोली. चांगला आवाज तेजजी डोबी यांचा तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकत आहात, व्हॉइस ऑफ वाडा. आणि सातत्याने या परिसरामध्ये या असोसिएशन अंतर्गत त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळतं. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे मतीन स्पोर्ट महापोली, कृपया. यानंतर जो सामना होणार आहे तो सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग पुंडास या दोन टीमच्या माध्यमातून लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलरेडी 2 मॅचेस जिंकल्यात मॉर्निंग सेशन मध्ये मी स्पोर्ट कवाडनं. तो संघ थेट आता आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळताना तुम्हाला दिसेल. रोशन पाटील हिवाळीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, विकेट कीपर, बॅटर, त्यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. विशाल भोईर यांच्याकडून त्यांना शुभेच्छा येतात. चांगला खेळ त्याने करावा ही निशाल भोईर यांची आता इथून त्यांना शुभेच्छा असेल. चला मी वीर मैदानामध्ये एंटर झाले. 2 ओपनर्स फ्रॉम मतीन स्पोर्ट महापोली. आरमान आणि कैफ सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. दुपारचं सत्र आणि 45 धावांचं लक्ष तेवढंही मोठं नाहीये, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे, ज्या खेळामध्ये कोणती धावसंख्या मोठी आणि कोणतीच धावसंख्या छोटी नाही. ज्या धावा तुमच्या समोर आहेत, जे तुमच्या पुढ्यात आहे, त्याला सामोरे जाण्याची तुमची तयारी हवी. योगेश बोईर बॉलिंग मार्कवर येतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ सामना करेल बॅटर कैफ. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सेट करण्यात आल्या. पंचांचा अधिकृत इशारा येतोय आणि इथून 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा या फलंदाजांना बनवाव्या लागतील. 11च्या सरासरीने धावफलक इथून पाहायला मिळेल की योगेश भोईर एक चांगली सुरुवात देणार, ते तुम्ही आता या मॅच मध्ये पाहणार आहात. लेट्स प्ले गेम ऑन. राईट आर्म ओ द विकेट. ओ पहिला बॉल सोडून दिला, लेग स्टंपच्या दिशेने येत होता आणि विकेट कीपर कडून देखील थोडीशी चुकी झाली, गोलंदाजाकडून थोडीशी चुकी झाली. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक्साच्या मदतीने आता खाते उघड होत असताना मतीन स्पोर्ट महापोली संघासाठी 2 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात. स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये अतिशय दर्जेदार खेळ आपण या चषकामध्ये बघितला. कारण बघा, ज्या वेळेला टुर्नामेंट मोठी असते त्यावेळेला प्रत्येक संघ पूर्ण तयारीनिशी या त्या स्पर्धेमध्ये उतरत असतो आणि ही भव्य स्पर्धा आहे. त्यांना माहिती आहे या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी ही तयारी प्रत्येकी संघाची फार मोठी पाहायला मिळाली आहे. लेफ्टी बॅटर ऑन साइडला ड्राईव्ह केला, मिड विकेटला ऑन बाउन्स पाहायला मिळाला आणि बॉल सर निघून गेला मिड विकेटच्या पलीकडे. हा पहिला चौकार अरमानच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. चांगली सुरुवात मतीन स्पोर्ट महापोली संघासाठी. मिड विकेटला क्षेत्र रक्षक होता, परंतु त्याला हुलकावणी दिली, मैदानाने त्याला धोका दिला असंच आपण म्हणूया. एकाएक बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेताना दिसला, त्याच्या जवळून उडाला.
आई गावदेवी हिवालीच्या विरुद्ध तुम्ही लढत पाहतायत मतीन स्पोर्ट्स. फुल टॉस मिस टायमिंग कव्हरचा फिल्डर. ओ माय गॉड, काय प्रयत्न केलाय, डायव्हिंग एफर्ट. पुढे डाईव्ह लगावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. कॅच तर पकडता आलेला नाहीये, परंतु एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या मिळालेली आहे. अशा प्रकारे एफर्ट ज्या वेळेला तुम्ही लावाल ना, त्यावेळेला गोलंदाज देखील अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील. आणि योगेश भोईर तसंही आता भिवंडीमध्ये सातत्याने BC4चं क्रिकेट खेळत आलाय. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये तुम्ही या खेळाडूला पाहिलं, म्हणून आता तो त्याचा अनुभव त्याच्या टीमसाठी ह्या स्पर्धेमध्ये नक्की वापरेल आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला होईल. योगेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ लाऊड अपील अँड फिंगर गोज अप. पहिला धक्का लागतोय मतीन स्पोर्ट महापोलीस संघाला. लेग बिफोर द विकेट. धक्का लागतोय मतीन स्पोर्ट महापोलीस संघाला. योगेश भोईरचा वार तुम्हाला बघायला मिळाला. अर्ली ब्रेक थ्रू साठी खरं तर या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि तो ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळून देत असताना आपल्या संघाला धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय 7 धावा. 7 ऑन अ बोर्ड. न्यू बॅटर जिशांत मैदानामध्ये एंटर होतोय. आता इथून जबाबदारीने खेळावं लागेल. कैफ एक महत्वपूर्ण विकेट कैफला त्या ठिकाणी बाद केला आणि त्याच्यामुळे आता अडचण थोडी वाढली आहे ती मतीन स्पोर्ट महापोलीस संघाची. जिशांत आल्या आल्या फ्लिक केला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच धाव तिथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल जरूर होता, परंतु धाडच ते करता आलेलं नाहीये. आरमाननं थांबवलं, कारण आता आरमानला माहिती आहे की ऑलरेडी आपण एक खेळाडू लवकर गमावलाय. त्याच्यामुळे इथून आता जबाबदारपणा दाखवावा लागेल, रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागणार आहे आणि अशा विकेट टाकून इथून जमणार नाही. त्याच्यामुळे आता इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं आणि धावफलक तुम्ही पाहताय या एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. स्ट्रायकिंग इन ला बॅटर अरमान. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. चेंडू खाली पोहोचला, परंतु कॅच त्याला पकडता आलेली नाहीये. कॅच ड्रॉप. कॅचेस वन द मॅचेस. कदाचित आता हा विसरला असेल हे समीकरण. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील ज्यावेळेला तुम्ही या टुर्नामेंटचं स्टँडर्ड पाहता. हाय प्रोफाईल टुर्नामेंट खेळता त्यावेळेला तुम्हाला क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल, हाय प्रोफाईल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. हिवाळी संघ खरं तर चांगला संघ मानला जातो. या असोसिएशन अंतर्गत सातत्याने ते चांगला खेळ करत आलेत, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस सुटणं कुठेतरी ही धोक्याची घंटाच आहे आपल्या संघासाठी. संघ सहकारी पाठीराखे देखील आवर्जून हा सामना पाहत असतात, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. स्वीप करण्याचा प्रयत्न. फुल टॉस वर घेऊन चांगला फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलवर. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. 2-2 फिल्डर धावतायत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि याचबरोबर या 3 धावा फलंदाजाने आता पळून पूर्ण केल्या. या 3 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेलेला आहे 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. एंड ऑफ दी पॉवर प्ले. 12 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मतीन स्पोर्ट महापोलीस संघाला तर मिळालेली आहे.
सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राज या गोलंदाजाचा वापर आता करण्यात आलाय. राज पाटील बॉलिंग मार्कवर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्याच्यामुळे सातत्याने फील्ड प्लेसमेंटमध्ये बदल करावा लागतोय. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग 38 सर्कलमध्ये रायटी बॅटरसाठी पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तुम्ही पाहताय. एक्स्ट्रा कव्हर लाईक इनसाइड द रिंग डीपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेगचा फिल्डर सेट करण्यात आला. असे क्षेत्ररक्षण आणि डीप कव्हर देखील एक सेट करण्यात आलेला आहे. गोलंदाज सय्या राज पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. ओ यावेळेला फ्लाईट देण्याचा प्रयत्न लेग ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल परंतु दिशा नियंत्रित नव्हती आणि त्याच्याचमुळे एक्स्ट्राच्या मदतीने आता ही धाव मिळेल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर पुढे जाताना 13वर 13 रन्स 13 धावा धावफलकावरती सुरुवात जी हवी होती ती सुरुवात खरं तर मिळाली आहे मतीन स्पोर्ट मापोली संघाला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. प्रत्येक ओव्हर मागे 11 ते 12 धावा जोडायच्या आहेत आणि पॉवर प्ले मध्ये तो खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. परंतु आता ते सातत्य पुन्हा येथे टिकून ठेवावं लागेल. अरमान स्ट्रायकिंग एंडला स्लॉग हिट बरोबर रेडार मध्ये बॉल होता. ताकद झोकली फटक्यामध्ये मिड विकेटच्या पलीकडे बॉलला पाठवलंय सीमा पार. अरमानच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. जिशानच्या बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. परफेक्ट स्लॉग हिट करत असताना फ्लाईट देण्याचा प्रयत्न परंतु थोडासा पुढे टाकला आणि त्याच्यावर प्रहार केला. पुन्हा फुल टॉस परंतु आता मिस टायमिंग. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप झाली बॉल मागे वळतोय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. कॅचेस सुटतायत. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाली. इथेही कॅच ड्रॉप झाली. अशा चुका जर तुम्ही कराल तर तुमच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर तुम्ही पाय माराल. असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जेथे झेल होती त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्या. मतीन स्पोर्ट मापोली संघाचा विकेट जाऊ शकला असता तेथे तो बॅटरी वाचला आणि 3 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावर. 22 रन्स ऑन द बोर्ड नाव. 45 runs to win in 4 over and now second over in a progress. Score 22 on the board. A very good start from the batter Jishan. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन अमन आणि जिशानने जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात अपेक्षित होती. पुन्हा एकदा राज पाटीलला पलटवार करावा लागेल. राज लेग ब्रेक गोलंदाज आहे. गुगली त्याच्या माध्यमातून आपण पाहतो परंतु आता लेफ्टी बॅटर आहे. ओ येथे खेळायचं होतं स्वीप करण्याचा प्रयत्न बघा. फटका कुठे खेळायचा होता ऑन साइडला परंतु उलटी बॅट येत असताना बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला शेवटच्या क्षणाला आणि बॉल थर्डमॅनच्या दिशेने गेला. हा चक्री शॉट होता. या फटक्याचं नावच नाही. चौकार मात्र आलाय. प्रॉपर सरळ बॅटनं तर फटका लागला नाही परंतु अखेर शेवटच्या क्षणाला बॉल ज्या वेळेला असं वाटत होतं की विकेट किपरच्या हातामध्ये जातोय त्या क्षणाला बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं. बॅट परत येत असताना आणि फायनली तेथे चौकार मिळालेला आहे. लकी रन्स फॉर द टीम मतीन स्पोर्ट्स 26. हा ट्रॅकर समोर फोर्स केल्या लॉंग ऑनला. आता क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये. पकडलाय जेल. समाप्त होतोय बॅटर अमानचा खेळ. दुसरा धक्का. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील. खेळाडूंच्या व्यतिरिक्त जर कोणी तेथे आढळला
तर त्या संघाला नक्कीच त्याचा भूदंड भोगावा लागेल. पेनल्टी त्या संघाला दिली जाईल. ही काळजी आता प्रत्येकी संघ नायकाने घ्यायची आहे. दुसरा खेळाडू या ठिकाणी बाद झाला. फायनली राज पाटीलला तिथे सफलता मिळालेली आहे. धावफलकावरती 26 असताना अजूनही 19 धावा दूर आहे विजयापासून. खरं तर आता पेपरवरती आपण समीकरण पाहिलं तर या समीकरणाचा विचार करता फलंदाजी करणाऱ्या मतीन स्पोर्ट मापोलीच्या बाजूनं पारडं झुकलेलं धरू दिसतंय. परंतु अशा प्रकारे विकेट आल्या, डॉट बॉल आल्या तर येथूनही पलटवार गावदेवी इवाळी संघाचा तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 4थ्या क्रमांकावर. अल्ताफ आलाय. अल्ताफ आणि जिशान ही जोडबोली आता मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. कैफ आउट झाला शून्यावर. शफल झालाय. लॉंग वे शफल होत असताना पिकअप शॉट बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार. शफल होत असताना बॉलला थेट भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. येणारा उत्तुंग षटकार आणि या सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर आता जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. कट करण्याचा प्रयत्न होता. राज पाटीलचं षटक भरपूर महाग ठरलंय. आणखी एक एक्साची धाव. आई गावदेवी हिवाळी संघ आता इथून या मॅच मध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न करत नाहीये. सातत्याने चुका गोलंदाजांकडून पाहायला मिळाल्या. सुरुवातीला 45 धावांचं लक्ष जे दिलं होतं चांगलं लक्ष होतं. ड्राईव्ह करण्यात आल्या. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय. मिडॉनला चेंडूला उचलणार तोपर्यंत वेळ होती एक धाव घेण्याची. चौतीस धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या. 34 रन्स. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या परंतु ह्या षटकामध्ये एकूण 22 धावा कंप्लीट करण्यात आल्या. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील 12-11 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय मतीन स्पोर्ट मापोलीसाठी. आई गावदेवी हिवाली संघाचा आपण विचार केला तर इथून विकेट शिवाय पर्याय नाही. गोलंदाजी करण्यासाठी राज दळवी बॉलिंग मार्कवर येतोय. राज दळवीला इथून राज करावं लागेल. फलंदाजांवरती विकेट्स प्राप्त करून द्याव्या लागतील. हो आणखी एक लेग ब्रेक बॉलर आहे. स्पिनर भरपूर आहेत असं वाटतं हिवाळी गावामध्ये. ज्या पद्धतीने अगोदरचं षटक राजचं तुम्ही पाहिलं. आता राज दळवी आलाय. या अगोदर राज पाटील बघितला. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. पण चर्चा तीच करतोय ना की इथून आता डॉट बॉल टाकणार आणि अशा डॉट बॉलचा प्रेशर फलंदाजांवर येणार आणि त्या फ्रस्ट्रेशन मधून एखाद्या वेळेला तो फलंदाज चुकीचा फटका खेळणार आणि त्याच्यावर विकेट मिळवण्याची नक्कीच दाट शक्यता असणार. या सर्व गोष्टी आता इथून गोलंदाजांना कराव्या लागणार आहेत. प्रेशराईज करावं लागेल. प्लॅनिंग कराव्या लागतील आणि त्या प्लॅनिंग नुसार एक्झिक्युशन करावं लागेल तुम्हाला मैदानात. तेव्हा तुम्ही सामना जिंकाल. पुन्हा फ्लाईट देण्याचा प्रयत्न ऑन साईडला अक्रॉस द लाईन ड्राईव्ह करण्यात आला. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच जाऊ त्या ठिकाणी मिळेल. सिंगल न देखील आपण सामना जिंकू शकतो. आता मतीन स्पोर्ट मापोलीच्या फलंदाजांना ते ठाऊक आहे कारण आता 35 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 10 बॉल शिल्लक. 10 धावांची गरज आहे. लास्ट 10 बॉल रिमेनिंग एंड 10 मोर रन टू विन. आने वाली 10 गेंदे 10 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. राज दळवी स्ट्राइकिंग एंडला बॅटर असेल. जिसान हाफ ट्रॅकर खेचलाय. बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून चांगला एफर्ट पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईड आलाय परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी खेचला होता. पूल करत असताना फटका पाहायला मिळाला. 2 धावा मी तर म्हणेन वाचवल्यात आपल्या टीमसाठी. या 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 37 धावा 37 रन्स. मतीन स्पोर्ट महापोली संघ सध्या मैदानात खेळतोय. आता समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. विकेट कीपर की गोलंदाज
दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला नाही. अखेर काय घडलंय, अपील तर जोरदार त्या ठिकाणी होते. ऑब्स्ट्रक्शन टू फील्ड याही गोष्टीचा कदाचित आता विचार आला असेल योगेशच्या मनामध्ये आणि त्याचीच अपील कदाचित होत असावी. परंतु दोन्ही अंपायर आता डिस्कस करतील एक्झॅक्टली काय घडलंय. हवेत बॉल होता, बराचसा काळ मिस टायमिंग पाहायला मिळाला. जिशांत आणि अल्ताफ सलामीची जोडी अगदी आपण पाहिली तर कैफ आणि अरमानला पाहिलं होतं. सर निर्णय टीव्ही अंपायर कडे सोपवलाय का? इट्स ओके. सॉफ्ट सिग्नल धावता वेळेला नेमका यस ऑब्स्ट्रक्शन टू द फील्ड या गोष्टी आता इथून चेक केल्या जातील. एक्झॅक्टली तो क्षेत्ररक्षक किंवा बॅटर त्या क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आलाय का, जाणून बुजून आलाय का, ही गोष्ट आता या ठिकाणी चेक केली जाईल. कारण बॅटर त्याच्या फ्लोने धावत होता, गोलंदाज वर बॉल कडे बघत होता आणि अखेर सर एकच धाव आहे का? एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 38 धावा, 38 रन्स. अजूनही 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. येणारे बॉल शिल्लक असतील ते 8. 8 चेंडू 7 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय मतीन स्पोर्ट महापोलीसाठी. यावेळेला पुन्हा शफल होत असताना ऑन साईडला पूल केला, हा पंप एक्झिक्यूट करत असताना आता सिंगल नाही आपण सामना जिंकू शकतो हे पाहिल्यानंतर जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत बॅटर आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 39 वरती 7 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी मतीन स्पोर्ट महापोली संघाला. मतीन स्पोर्ट महापोली संघ सध्या खेळतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची स्पर्धा महापोलीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेला पुन्हा चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फक्त मिळेल एकच धाव. तर मापोलीचा बिग शो तुमच्या भेटीस मित्रांनो येतोय दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी ह्या कालावधी दरम्यान ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. SD ट्रॉफी महापोली 2026 डे नाईट स्वरूपाची ती स्पर्धा. ऑल ओपन ग्रामीण मॅचेस त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. शेजाद डॉन आणि महापोलीकर्स प्रेझेंट ती स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहे. दिनांक 17 जानेवारी पर्यंत ती स्पर्धा असेल. 12 जानेवारीला त्या स्पर्धेची सुरुवात होईल. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये दिले जाईल आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी आकर्षक 2 व्हीलर त्या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. राज दळवीच्या ओव्हरमध्ये देखील प्रत्येक बॉलवर धावा आल्या, जिथे धावफलक आता जाऊन पोहोचले 40च्या आकड्यावर. आता शेवटचे 6 बॉल 5 धावांची गरज आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 5 धावा वाचवण्यासाठी हिवाळीचा हर्षत हा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवर आला. तो हिवाळीसाठी सुपरस्टार बनेल का? 5 धावा वाचून आपल्या संघाला विजय मिळवून देणार का? चर्चा तीच सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहतायत
अल्ताफ आणि जिशान ही जोडबोली आहे. जिशाननं चांगला डाव साकारलाय. आतापर्यंत एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि मतीन स्पोर्ट महापोली संघासाठी कुठेतरी एक मॅच विनिंग नॉक खेळण्याची तयारी त्याची पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल बॅटची एज कडा लागली आहे. बॉल मागे निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. स्कोर लेवल. फक्त एका धावेची गरज मतीन स्पोर्ट महापोली संघाला सामना जिंकण्याकरिता. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. येणाऱ्या 5 बॉलमध्ये विजयाकडे अग्रेसर मतीन स्पोर्ट महापोली. संघाने हा सामना या ठिकाणी जिंकलाय. चला तर लगेचच टीम मतीन स्पोर्ट महापोली आणि जय बजरंग पुंडास दोन्ही कॅप्टनला आपण विनंती करूया की टॉस करण्यासाठी आपण रघुनाथ त्रिंबक भोईर टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. स्पोर्ट महापोली संघ कर्णधार दोघांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण या. सन्माननीय राहुल भोईर यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत आणि सामनावीराचा पुरस्कार मतीन ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. मतीन आपण सामनावीर घेण्यासाठी यायचंय. त्या अगोदर राहुल भोईर यांच्या शुभासे आपण करत आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आलेले आहेत. श्री रघुनाथ त्रिंबक भोईर ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला आमी शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पावर शेलार चषक. दोन्हीपैकी कॉल करायचा. मॅच विल बी 4 ओव्हर. पुन्हा संघाची मागणी आहे आमी शेलारकर आणि मला वाटतं तेच आलेलं आहे. आम्ही शेलारकर आलेलं आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा एकदा मंचावर बसावं. फक्त निर्णय सांग मॅच सुरू करायचे. फिल्डिंग शुभेच्छा असतील. सामना आपण त्वरित सुरू करतोय कारण क्षणाचा विलंब न करता टीम आम्ही पुंडासकर. चला जय बजरंग पुंडास आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि त्या अगोदर सामनावीर आपण मतीनला देत आहोत ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. मतीन वर या. जो VIP शामियाना आपण पाहतोय, डाईज पाहतोय, तेथे मतीनला सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. आदरणीय योगेश वारगडे यांच्या शुभासे आपण सामनावीराची ट्रॉफी मतीनला देत आहोत. वेल डन मतीन अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणखी एक मोठा सामना मित्रांनो तुमच्या भेटीशी येत आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग पावर शेलार चषक 2025-26 आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. आणि आता जाऊया DJ मॅन कडे, ऐकूया संगीत.